नाट्यप्रेमीमध्ये बघूया नाटक रूम नंबर 555 या नाटकातील काही दृश्य. कुणाची विषाद आहे? मग मला एकटीला सोडून का आला? तुला एकटीला सोडायचं असतं ना तर 40 वर्षापूर्वी सोडलं असतं. इतकी वर्ष ही शिक्षा भोगली नसती. अच्छा, म्हणजे माझ्याबरोबर एवढी वर्ष संसार केला ही शिक्षा होती? अवळी, तुला सांगतो, एक वेळ त्या न्यायदेवतेने दिलेली शिक्षा परवडली, पण हिच्या बरोबर संसार म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षाच होती नाही का? अगं जाऊ दे ना, तू तरी कशाला उगाच. तू गप्पा बस रे. यांचं ना नेहमीच आहे, प्रत्येक वेळेस माझं प्राण उतारा करत असतात. मी मान उतारा करतो की तू? कुणाची विषाद आहे? मग मला एकटीला सोडून का आला? तुला एकटीला सोडायचं असतं ना तर 40 वर्षापूर्वी सोडलं असतं. इतकी वर्ष ही शिक्षा भोगली नसती. अच्छा, म्हणजे माझ्याबरोबर एवढी वर्ष संसार केला ही शिक्षा होती? अवळी, तुला सांगतो, एक वेळ त्या न्यायदेवतेने दिलेली शिक्षा परवडली, पण हिच्या बरोबर संसार म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षाच होती नाही का? अगं जाऊ दे ना, तू तरी कशाला उगाच. तू गप्पा बस रे. यांचं ना नेहमीच आहे, प्रत्येक वेळेस माझं प्राण उतारा करत असतात. मी मान उतारा करतो की तू? पैसे मोजले. 95 लाखाचं लोन घेतलं माझ्याच बँकेतून, त्याचे EMI भरायचे आहेत. अरे याची बेस्ट असते काय? मी पैसे तुम्ही बसा, सगळे रेडी आपले पुरे 50,000 शिल्लक आहे. हो हो माहिती आहे. आणि माझे कमिशन बी नाही हो, ते सुद्धा रेडी आहे, घाबरू नका, सगळं एकत्र आणतोय. नाही तर मराठी माणूस पैसे देताना लय लढते बाबा. हो काय म्हणाला? हे घ्या. हो हे घ्या, तुमचं कमिशन आणि उरलेले 50,000 रुपये. मराठी माणूस आहे, कळलं ना? उशिरा देईल पण पूर्ण देईल. ऐकलं वाटतं? बरोबर पुणे 50 आहेत ना? मोजून बघा. मग याची काय गरज नाही. आम्ही नसेल, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि विश्वासावर तर जग चालते ना. हे बरोबर. आता तुम्हाला कसं सांगायचं? जरा काय झालं? सिक्रेट असते हो. काय ते? सिक्रेट. नमस्कार मंडळी. तर आज आमच्या रूम नंबर 555 या नाटकाचा 4था प्रयोग होतोय छत्रपती शिवाजी मंदिर इथे. तर हे नाटक थोडं वेगळ्या धाटणीचं आहे, तर आपण नक्कीच या बघायला. तुम्हाला नक्कीच मनोरंजन मिळेल या नाटकामधून. धन्यवाद. मला तर कॉलेजचे ना ऑलमोस्ट सगळे दिवस आठवतात. तुमचा तो साडी डे, आमचा तो टाय डे, आपला व्हॅलेंटाईन्स डे, सगळे दिवस आठवतात. पण मला सर्वात आवडता दिवस कोणता माहितीये? आपल्या कॉलेजचा पहिला दिवस. मी आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनच्या बाहेर चहा पीत बसलो आणि तेवढ्याच समोरून तू आहेस. त्या दिवशी तू गुलाबी कलरचा ड्रेस घातला होतास. ओढणी सावरत, मैत्रिणींशी बोलत, थोडीशी लाजत तू कॉलेजच्या गेट मधनं आत आलीस. तुला पाहिलं आणि माझं हृदय हरवून बसलं. लव ॲट फर्स्ट साईट वगैरे म्हणतात ना, अगदी तसंच काहीतरी झालेलं. तुझं ते हसणं, तुझं ते बोलणं, तुझं ते लाजणं माझ्या हृदय पटलावर अजूनही कोरलंय की नाही त्यावेळेलाच थांबलं. अविनाश भाई, अगर तुझे शादी करनी है तो वो सिर्फ वो गुलाबी कलर वाली लड़की से. अविनाशराव काय आपल्याला परके आहेत काय? अविनाशराव हो कधी या. अविनाशराव हे बघा, हे आमचं कुटुंब. माझी बायको शामली. नमस्कार. आम्ही दोघेही सकाळी तुमच्याकडे येणार होतो, पण ही सकाळी चव्हाणांच्या घरी गेली एक वाटी साखर आणायला. काय सांगताय त्यांना? काय म्हणजे? सकाळचा चहा झालेला आहे, संध्याकाळचा चहा तुमच्याकडे घ्यायचा. घेता ना चहा? म्हणजे काय? बसा ना. तुम्ही सगळे बघा, मी चहा घेऊन येते लगेच. मीही तुमच्या सोबत येते. आपण दोघी आपला स्वयंपाक घरातच करूया. ठीक आहे. वहिनी, चहा बरोबर बिस्किटी आणा. नाही म्हणजे मला सवय म्हणून म्हटलं. सांगते हो, सांगते. तुमच्या खाण्यापिण्याच्या सगळ्या सवय वहिनींना सांगून घेतली ना. बापरे, खतरनाक आहे तो वैकी. बरं अविनाशराव, तुम्ही नोकरीला कुठे असता? मी बँकेत कामात आहे. अरे वा वा, म्हणजे एकंदर परिस्थिती सुखाची आहे इथं. नमस्कार, मी सागर केडेकर. आमचं नवीन कोऱ्या गणगणी नाटक रूम नंबर 555 आत्ताच रंगभूमीवर आलेलं आहे.
प्रतिसादाचं म्हणाल तर पब्लिकचा खूप चांगला आम्हाला रिस्पॉन्स आहे आतापर्यंत. नाटकावरचे जेवढे काही लोक आहेत सगळी नवीनच आहेत, त्यामुळे आम्हीच आमचे सेलिब्रिटी आहोत. आमच्याकडे सेलिब्रिटी असं थोडे नाटक विनोदी सुद्धा आहे, थ्रिलर सुद्धा आहे, कॉमेडी सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जे अपेक्षा कराल ते सगळं काय एकदम बघायला विसरू नका तुमच्या जवळच्या नाट्यगृहात रूम नंबर 555. धन्यवाद. है ना? माझा नाही विश्वास आहे गोष्टी. देवावर आहे म्हणजे काय? मग भूतावर का नाही? भूत एक कल्पना आहे घाबरण्यासाठी. या भूत एक कल्पना आहे, मग देव काय? हो देव आहे, मग भूती असायलाच हवा. नक्की काय म्हणायचं तुम्हाला? त्यांना काय म्हणायचं ना ते मी तुम्हाला सांग. तुम्ही इथे राहायला येण्यापूर्वी ह्या घरात 3 बिराडं राहून गेली. प्रत्येकाला इथे काही ना काही वाईट अनुभव आलाय. बऱ्याच जणांना तिथे वावरताना दिसले बरं. पण तिचा आत्मा का भटकतो इथे? हो वहिनी, हो 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 हे पहिलं घर आहे जिथे आल्या आल्या आपल्याला आल्याचा चहा मिळाला. अहो तो माझा आहे. तुम्ही माझा कबल का पिता तू असू दे असू ते धूळ धूळ होती ना भाई. असू दे. अरे चाय चाय पे होता है पीने वाले का नाम. चल पैसे का पैसे एक तर माझा चहा पित आहे, बरं माझ्या चहाचे माझ्याकडनं पैसे मागताय. क्या डकेत की दिए हुई मौत असाही नुमा होती. चल वर्गणी का 500 रुपये का 500 रुपये. हा? हा पण 500 रुपये कसले? हे आपल्या या सोसायटीत गणपती बसतो त्याची वर्गणी 500 रुपये. चाल 500 रुपये काढ. बापरे. ये बाप रे लाई बाप्पा रे टप्पा वर गेलो. हा? अहो ऐका ऐका, मी काय म्हणतोय, तुम्ही इकडे डायरेक्टली घरात घुसतात काय? एक्झॅक्टली काय? ए जरा शांत बस. हो एक तर माझ्या घरात घुसताय, पण मला सांगताय शांत बसा ना. 2 मिनिटं जरा शांत बस. मला माझं काम करू दे. कसलं काम? अहो मला कळेल का? काय स्वतःला बघितलं वाटतं? त्याला रंकाच करतो रे. नाही पण काय चाललंय का ते तर कळेल मला. हे ऐकतं बस. अरे काय माहितीये आई येतोय. हा. आईच्या शेपोरिटीची जबाबदारी आपल्याकडे. कसली? अरे शेपोरिटी म्हणजे? हे म्हणजे बाईच्या रक्षणाची जबाबदारी आपल्याकडे. तुम्हाला सिक्युरिटी म्हणायचंय का? अरे हा केस आहे. हा. ही सगळीकडे हा काय या भांडणाने वेगळंच. आणि पाहता पाहता त्या नराधमानं तिला चिवडता भेटलो. मदतीसाठी ओरडत पण तिच्या मदतीला कोणीही धावून आलं नाही. ती तशीच जळत राहिली. जळतच नाही. अखेर एका निष्पाप जीवाचा. कोण बोलत आहे? होती अहो कोणती? होती काय खिडकीत उभी आहे तिथे. खिडकीत? खिडकीत कोण आहे? आहे खिडकीत उभी. सगळ्याला खिडकीत काय दिसतंय मला? कोणी नाहीये खिडकीत आहे बघा. आता होती. हो नक्की? स्वतःपेक्षा जास्त. प्लीज हे सगळं डोक्यातून काढून टाक. हे काही नसतं. हे आत्मा भूत वगैरे फालतूगिरी असते का? आणि हे काय तू अजून तयार नाही झालीस? आपल्याला बाहेर जायचं ना. माझा मूड गेलाय रे. हे सगळं ना त्या शामराव आणि त्याच्या बायकोमुळे झालंय. आणि घरीच बघतो फालतू बाई. त्यात त्यांची काय चूक आहे? जे घडलं ते त्यांनी आपल्या कानावर टाकलंय फक्त. केलं याची इत्तमभूत माहिती माझ्याकडे असते. तर मग अच्छा माहिती ठेवणारे म्हणजे तुम्ही वॉचमॅन आहात? नाही हो मी एक्या. या सोसायटीत मला सगळे एक्या म्हणतात. बरं बरं. तुम्ही म्हटलं तरी चालेल. हो. मी तुमच्या इथे शेजारी जातो. आमच्या शेजारी तर ते शामराव आणि त्यांची मिसेस राहते नाही का? ते तुमच्या डाव्या हाताच्या खोलीत जातात आणि मी उजव्या. हात चुकला वाटतं. तुझं मूड परत आणायचे. अभि मगापासून तुला मला एक गंमत सांगायची होती. आता मला तुला एक गंमत